भाऊबीजेला जाताना या विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे तुम्हाला. तुम्ही जर दोन बहिणी असाल, तुम्ही श्रीमंताच्या घरात आणि तुमची बहीण गरीबाच्या घरात पडली असेल, तुम्ही श्रीमंत आहे, तुमची बहीण जर लंकेची पार्वती असेल, तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या गरीब बहिणीजवळ कधी तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव मिरवू नका. आमचं खूप बरं चाललंय, खूप चांगलं चाललंय असं म्हणू नका. तुम्हाला जर तिला बरं वाटावं असं वाटत असेल तर आता माहेरी गेल्यावर तिच्याजवळ बसा. बाप घेईल तेव्हा घेईल, माय घेईल तेव्हा घेईल, तुमच्या घरूनच तुम्ही तिला साडी न्या आणि तिला ती साडी द्या आणि तिला म्हणा, बाई कसं काय तुझं बरं आहे ना. ती सांगेल, ताई खूप चांगलं आहे, माझ्या नवऱ्याला 500 रुपये रोज आहे, मला 200 रुपये रोज आहे, पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला आहे, पण आमची दोन्ही मुलं खूप गुणी आहे, आमचं खूप चांगलं आहे. मालक दर महिन्याला पंढरीच्या वारीला जातो, मुक्ताबाईच्या वारीला जातो, घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी, मुलं शाळेतून आल्यानंतर सुद्धा हरिपाठ काय, कथा काय, कीर्तन काय, वारकरी संप्रदायाचं एक वेगळंच वलय आहे आमच्या घरामध्ये. खूप चांगलं आहे बाई आमचं. मध्यंतरी आम्हाला बाजारातून पैशांची गरज होती, तुम्ही आमचे नातेवाईक आहे, आमच्या बहिणीचं खूप चांगलं आहे असं माहिती पडलं, आम्हाला पैसेसुद्धा व्याजानं मिळाले. ताई तुमचं काही नको आम्हाला, तुमची प्रॉपर्टी नको, तुमचं धनदौलत नको, आमची मुलं खूप हुशार आहेत ताई, माझ्या पोरांच्या नोकरीचा विषय येईल तेव्हा एक शब्द तुझ्या नवऱ्याने जर खर्च केला तर माझ्या पोरांच्या आयुष्यभराच्या शिदोरीचं काम होईल ताई, काही नको. आम्हाला खूप आनंद आहे तुमच्या मोठेपणाचा, तुमची कृपादृष्टी आमच्या लेकरांवर राहू द्या. एवढं ऐका गरिबीचं बहिणीचं, ज्या दिवशी तुम्ही गरीब बहिणीचं एवढं ऐकून घ्याल, तिला असं वाटेल जगाचा मालक माझं सगळे ऐकतोय. आपलं किती दिवस लोकांना सांगता. आता काही लोकांना असं वाटतं मी माझं सांगण्याकरता जन्माला आलोय, सांगायला नाही. ऐका, तुम्ही गाडी घ्यायला उद्या जर तुम्हाला दिवाळी निमित्त गाडी घ्यायची असेल, तुम्ही म्हणा कोणी माणसाला, कोणी तुमच्यासोबत येईल गाडी घ्यायला, कोणी येईल. तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅन तयार करून आणायचं आहे तुमच्या घराचं, कोणी येईल. पण तुम्ही उद्याचा दिवाळीचा सण एखाद्याला म्हणा मला हॉस्पिटलला जायचं आहे मुंबईला, शोधावा लागेल तुम्हाला माणूस घर सोडणारा, नाही भेटणार माणसं. पण जी माणसं दुसऱ्याचं ऐकून घेण्यात आनंद मानतात, दुसऱ्याचं ऐकून घेण्यात नाही होईल सगळं, ज्याला धीर देणं म्हणतात, हा चौथा वर्ग जाणून नेणतेपणाचा आहे. काय ज्ञानोबाराय तुकोबारायांनी उपकार केले महाराष्ट्रावर, माणूसच घडवला. वारकरी संप्रदाय म्हणजे माणूस घडवण्याचा कारखाना. गाथा ज्ञानेश्वरी वाचलेला माणूस निर्दयी असूच शकत नाही महाराज, त्याला दुसऱ्याचं दुःख पाहावंच वाटत नाही. रक्त सुद्धा माणूस पाहू शकत नाही दुसऱ्याचं. अशी वारकरी संप्रदायाची अवस्था कोमलतेची, अत्यंत मृदू आहे संप्रदाय आपला. वरात ज्ञानोबारायांचं अंतःकरण इतकं कोळ आहे, मूर्ख या शब्दाच्या पलीकडे माझ्या ज्ञानोबारायांना शिवी सुद्धा येत नाही हो. शिवी काय प्रगल्भता असेल विचाराची. म्हणून जाणून नेणत व्हायचं, कळालं तरीही जाणून नेणते करी माझे मन. हे ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं त्यांचं सोनं झालं. पण ज्यांना हे स्वीकारतात तेही सांगत नाही माणसं लवकर कोणाला. विंचू उतरवण्याचा मंत्र सुद्धा कोणी माणसं लवकर सांगत नाही. हो क्या उतरवता येतो बाबा, जाणून ते पण जाणून जाणते, त्या जाणीवेला काही महत्व नाही. काही माणसं नेणून जाणते, कळत काही नाही. पण मला कळतंय असा आविर्भाव आहे. पण चौथा वर्ग ज्या वर्गामध्ये बसण्याकरता तुकोबारायांनी एक प्रमाण खर्च केलं. जाणून नेणते करी माझे मन, तुकोबाराय बोलतात. जाणून नेंत कर देवा. वारकरी संप्रदायातल्या बराड खेडेकर एखाद्या पखवाज वादकाला म्हणा, तुम्ही काय गोड वाजवता हो, काय गोडवा आहे तुमच्या हातात. त्या वारकरी संप्रदायाच्या मुलाकडून येणारं उत्तर आहे, आम्ही कसले गोड वाजवतो, ही माझ्या ज्ञानोबारायांची कृपा आहे. याला म्हणतात जाणून नेणते. तुमचं जेव्हा जेव्हा चांगलं होईल त्यावेळेला विशाल महाराज खोलींची प्रार्थना आहे, तुम्ही म्हणा खूप चांगली तयारी हो तुमची, असं तुम्हाला कोणी म्हटलं, खूप चांगलं होतंय तुमचं असं कोणी म्हटलं
की ते स्वतःकडे नेऊ नका मोठेपण, ते जगाच्या मालकाकडे द्या. घरामध्ये 4 शर्ट जरी आणले तरी माणसं नवीन शर्ट देवाकडं देतात आजही काही जण, आणि देवाला म्हणतात देवा प्रसाद म्हणून आम्ही घालू. बरं, मी उत्तर भारतात एक साधू पाहिला जो डॉक्टरांनी दिलेली शुगरची गोळी सुद्धा नैवेद्य म्हणून देवाला दाखवतो. काय प्रेम असेल देवावर. हे प्रभू तुझं आहे बाबा, आमचं काय रे इथे, सगळं तुझं आहे, तुझी कृपा राहू दे आमच्यावर. आधी देवाला म्हणावं यथा देहे तथा देवे, हे सगळं त्याच्याच कृपेनं चाललंय महाराज. जाणून नेमत झालं पाहिजे माणसं. सगळं कळत असून सुद्धा कधी कधी मोठेपणा देण्यात पुरुषार्थ माणसाने समजावा. काही माणसांना मोठेपणा घेण्यात आनंद वाटतो, पण मोठेपणा मिरवणारी लोक कधी जगात मोठे होत नाही. जे मोठेपणा देतात, एखादा तयारीचा गायक एखाद्या लेकराच्या खांद्यावर हात टेकून त्याला म्हणतो माझ्या मागं म्हण तुला म्हणता येईल, त्यावेळेला आयुष्यभर त्याच्या अंतःकरणात पुढं म्हणणाऱ्याचा चेहरा कोरून फिट होतो. तो प्रेमानं भरत जातो फेस, त्याला त्याच चेहऱ्याचं वाचन करावं वाटतं कधी कधी. जाणून नेमतं होण्याकरता समोरच्याचा ऐकायची सवय लावून घेतली पाहिजे. काही माणसं समोरच्याचं ऐकत नाही. राग येऊ देऊ नका. तुम्ही किती गाड्या घेतल्या, तुम्ही किती बंगले बांधले, तुमची पोरं कोणत्या शाळेत शिकताय, तुम्ही किती मोठ्या नोकरीला लागलात, हे किती दिवस सांगता लोकांना. आता या जगात अशी गरीब माणसं आहेत की त्यांचं ऐकून घेणारा कोणी नाहीये. तुम्ही जाणून नेमते व्हा. कोणामध्ये गेल्यानंतर आपलं काही सांगायच्या अगोदर समोरच्याचं ऐकून घ्यायची सवय लावून घ्या. चांगला श्रोता चांगला वक्ता होतो कालांतराने, पण त्याने ऐकलं पाहिजे ना समोरच्याचं, त्याला ऐकावं वाटलं पाहिजे ना. तुम्ही आता दिवाळीचा सण आहे माता माऊल्यांनो, तुम्ही आता जाणार आहे सगळे सप्ताह झाला की भाऊबीजेला. तुकोबरे म्हटले हे तीर्थाच्या शेजारी राहणाऱ्या गावांचं वर्णन आहे. गोदा तटे निर्मळे किती महिमान आहे ते आपल्याला कधी कळलं असतं महाराज. आपल्याला महिमानच कळत नाही. आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे जगाताला कळून देण्याकरता संतांना जिथे यावं लागतं. खरा खोटा निवाडा उजळावया आलो वाटा. का आम्हाला कळत नाही? अजिबात कळत नाही. जगामध्ये 2 प्रकारची माणसं राहतात, एक रत्न पारखी आणि दुसरे गाजर पारखी. त्या गाजर पारखीत आपला नंबर लावा. आपण गाजर पारखी, आपल्याला काय ज्ञान आहे कवळीचं, आपल्याला वाटतं फक्त असं की आपलं ज्ञानी आहे. काही माणसं नेणून नेनते, काही नेणून जाणते, काही जाणून जाणते आणि काही जाणून नेनते. नेणून नेनते काहीच कळत नाही, पण काहीच कळत नाही हेही कळत नाही. एक माणूस भिंतीला खेळा ठोकत होता, पण खेळा कसा ठोकत होता? उलटा, गुंडी भीतीकडून नाणी ठोकत होता. आता किती दिवस ठोकलं तर किंवा भीती जाईन. तिथे त्याचा विद्वान मित्र आला. तो म्हणे कर भाऊ, अरे म्हणे खेळाचाच नाही गळा भिंतीत. तो म्हणे तू वेडा आहे, म्हणजे तो खेळा या भिंतीचा आहे. पाव सल्ला सांगणारा. तो म्हटलं मला याच भिंतीला शर्ट अटकवायचंय. मग म्हणे तो हार्डवेअर मधून बदलून आणावा लागेल. काहीच कळत नाही, पण हेही कळत नाही की आपण काय करतोय बाबा. एक माणूस असा भिंतीला कान लावून उभा राहायचा, सकाळी भिंतीजवळ, दुपारी भिंतीजवळ, संध्याकाळी भिंतीजवळ. त्याचा मित्र म्हणे का रे काय मग भिंतीला कान लावतो? त्यांनी उत्तर दिलं नाही. त्या मित्राने भिंतीला कान लावला. तो म्हणे काही तर ऐकू येत असेल ना, पण काहीच ऐकायला आलं नाही. तो म्हणे मूर्खा, काहीच ऐकायला येत नाही, तो काय भिंतीला कान लावतो रे? तो म्हणे मी 1 महिना झाले प्रयत्न करतोय, मला अजून आलं नाही. आणि तुला एका दिवसात भिंतीला काही ऐकू येईल म्हटल्यावर. नेणून नेनते माणसं आहे, काही कळत नाही, आपण मूर्ख आहोत. काही माणसं जाणून जाणते, त्यांना कळतं, पण जाणीवीचा प्रचंड अहंकार आहे. मला कळतं याचा अहंकार आहे. अहो विंचू उतरवण्याचा मंत्र जरी आला तरी माणसं म्हणतात की पठ्ठ्याला माहिती आहे ते फक्त. अरे ऐक, असे लय पठ्ठे गेले,